यवतमाळ जिल्ह्याचं एकूण खरीप पेरणी क्षेत्र जे आहे ते 9 लाख हेक्टर पेक्षा जास्ती आहे। यवतमाळ जिल्ह्यात आपण 4.5 पावणे 5 लाख हेक्टरच्या वरती कापूस पेरतो, पण गेल्या अनेक वर्षात आपल्याला वारंवार निदर्शनास येतं की आपण नापिकीला सामोरं जातो। यासाठी भारताच्या राष्ट्रीय सर्वेक्षण एजन्सीने यवतमाळ जिल्ह्याचा ज्यावेळेस एकूण कापूस पिकासाठी ज्यावेळेस सर्वेक्षण केलं तर त्यांना असं निदर्शनास आलेलं आहे की यवतमाळ जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 30% क्षेत्र हे कापूस पेरणीसाठी योग्य आहे, 6% क्षेत्र हे कापूस पेरणीसाठी माफक योग्य आहे। त्याच्यानंतर किरकोळ आणि अयोग्य असं एकूण 58% क्षेत्र आहे। हे 58% जे क्षेत्र कापूस पेरण्यासाठी अयोग्य आहे ते आपल्या नापिकीचं मूळ आहे। त्याच्या व्यतिरिक्त याच एजन्सीने ज्यावेळेस जिल्ह्याच्या संपूर्ण जिल्ह्याच्या जमिनीचा पीएचचा ज्यावेळेस सर्वे केला त्यावेळेस त्यांच्या असं निदर्शनास आलं की या जिल्ह्याची जमीन अल्कधर्मी असून त्याचा पीएच 7.5 पेक्षा जास्त आहे। हा 7.5 पेक्षा पीएच जास्त असल्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये पिकांमध्ये विशेषतः लोह, मंगल, जस्त, बोरान आणि तांब्याची वारंवार कमतरता दिसते। ही जरी सूक्ष्म अन्नद्रव्ये असली तरी पिकांसाठी अत्यंत महत्वाची आहे। त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाने कापसावरील अजैविकता म्हणजे या सगळ्या जमीन पाऊस या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत त्याला अजैविकता म्हणतात। त्या संबंधात त्यांनी एक मार्गदर्शक पत्र पाठवलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचन करून दाखवतो। अजैविक ताणामुळे कापसाच्या पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर होणारे परिणाम।
कापूस पीक उत्पादनावर प्रामुख्याने हवामानाचे घटक, कृषी घटक, कीटक आणि जमिनीतील पोषक तत्वांची उपलब्धता यांचा प्रभाव असतो. अजैविक ताण हा प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थिती आहे. कापसाच्या योग्य वाढीस अडथळा ठरतो. अजैविक ताणामुळे कापसाच्या अंतर्गत प्रक्रियेवरती विपरीत परिणाम होतो, ज्याचा थेट संबंध कापूस पिकाच्या वाढीशी व उत्पन्नाशी असतो. पाण्याचा ताण, क्षारांचे वाढते प्रमाण, तापमान, थंडीमुळे कापूस पीक उत्पादकतेवर परिणाम होतो. अजैविक ताण जमिनीतील पाण्यात विरघळणारे क्षार वाढवून रोपांच्या मुळाशी पाण्याची उपलब्धता कमी करतो आणि झाडांवर मुळांच्या बाहेरील ऑस्मॅटिक दाब वाढवतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सिंचन करताना ह्या गोष्टीचा फार विचार करावा लागेल, विशेषतः ज्यांच्या जमिनी भारी आहेत त्यांच्यासाठी. आता पुढे जातो. अजैविक ताणामुळे गॉसिपॉल व आपल्या नेहमीचा ओळखीचा, गॉसिपॉल हा शब्द तुमच्या ओळखीचा नाही आहे आणि बीटी शब्द आपल्या ओळखीचा आहे. आता गॉसिपॉल या कापसाच्या झाडात तयार होणाऱ्या ग्रंथी आहे. या ग्रंथीचं प्रमुख काम कापसाच्या झाडाची म्हणजे त्या बियाण्यात तयार होतात आणि शेवटपर्यंत त्या फांद्या, फुला सगळ्या ठिकाणी त्या वहन करत असतात आणि शेवटी कापसाच्या बोंडात सरकी त्या वहन करतात. तर यांचं प्रमुख काम रोग आणि किडींपासून कापसाचं संरक्षण करायचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता ज्या घटकाच्या बाबतीत आपण कधी बोलत नाही, तो घटक म्हणजे जमिनीत कॅडियम जर असेल, हा कॅडियम या गॉसिपॉल ग्रंथींवरती विपरीत परिणाम करतो, त्यांना वाढू देत नाही. त्याच्यानंतर आपल्यासाठी जो बीटी जो आहे बीटी, तर बीटी प्रथिनाची गोष्ट अशी आहे की बीटी प्रथिनं ही कापसाच्या झाडात वाढावी लागतात. मग ही बीटी आणि ती जोपर्यंत ते बीटी विष जे आहे ते कापसाच्या पानात, फुलात, पात्यात प्रत्येक ठिकाणी योग्य प्रमाणात जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत बोंडअळ्यांचं नियंत्रण अशक्य होतं. त्यासाठी कापसाचं पीक जर आपण चिबड जमिनीत लावलं तर विद्यापीठ म्हणतं की बीटी प्रथिनांचे प्रमाण त्या कापसाच्या झाडात 58 ते 50% कमी होतं. म्हणजे आपल्याला वारंवार अनुभव येतो की आपल्या गावामध्ये काही लोकांना सदैव पीक चांगलं होत असतं आणि काही लोक नापीक असतात. नापीक असण्याचं सगळ्यात प्रमुख कारण आपल्या जिल्ह्यातलं चिबड जमीन आणि जमिनीच्या खालचा काळा गोटा जो पाण्याला वाहून जाऊ देत नाही. आता जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, जी म्हणजे आता विद्यापीठाने सेंद्रिय शेतीची जी उघड केली आहे, मी नाही ते बद्दल सांगतो, ते विद्यापीठाने दिलंय. पिकांच्या वाढीसाठी लोह, मंगल, जस्त, तांबे ही सूक्ष्म अन्नद्रव्य आवश्यक आहे. ही महत्वपूर्ण घटक आहे. पण पिकाला आवश्यक नसलेले घटक जे जमिनीत आहे ते जमिनीत आहे ते चांदी, क्रोमियम, कॅडियम, कोबाल्ट, आर्सेनिक, त्याच्यानंतर शिस, निकेल आणि पारा, जो आपण ताप पाहायला गेलो तो पारा. ह्या पाऱ्यामुळे जमिनीमध्ये आपल्या कापसाच्या झाडामध्ये बीटी प्रथिनांचं प्रमाण कमी होतं आणि तशी ही जी सगळी विषारी म्हणण्यापेक्षा आपण ज्याला जड धातू म्हणू, जड धातूंची व्याख्या अशी आहे सरळ की ज्या धातूचं वजन 5 ग्रॅम पेक्षा प्रति घन सेंटीमीटर मध्ये, एका घन सेंटीमीटर मध्ये 5 ग्रॅम पेक्षा जर ते धातूचं प्रमाण असेल, त्याचं वजन जर असेल तर ते जड धातू आहे. जसं आपल्या नेहमीच्या याच्यात नत्राचं जे आहे
वजन ते फक्त 1.25 आहे. स्फुरदाचं प्रमाण 1.23 आहे. पलाशचं प्रमाण 0.856 आहे. त्याच्यामुळे हे सगळे मुख्य अन्नद्रव्य ही जड धातू नाही. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ही सुद्धा जड धातू नाही. पण तांब, बोरान, मॅग्नेशियम, लोह ही सगळी जड धातू आहे. ही पिकांना आवश्यक आहेतच, पण त्याचं जर प्रमाण वाढलं तर कदाचित ती विषारी सुद्धा असू शकतात. जड धातू आणि विषारी या एकच व्याख्या आहे. आता पुढे जाऊन विद्यापीठ म्हणतो की अजैविक ताणामुळे कापसाच्या किडीवर परिणाम. पहिलं त्याच्यातलं सांगितलं, शेतामध्ये जास्त पाणी साचल्यामुळे व अधिक आर्द्रतेमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. दुसरं, कापूस पीक वाढीच्या अवस्थेत 12 अंश ते 30 अंश तापमान असल्यास रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. तिसरं, उच्च तापमानात मध्यम ते जास्त, हा आपला निश्चित पावसाचा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्यात पावसाचा दुष्काळ नाहीये. जुलै महिन्यात तर 31 दिवसापैकी 25 दिवस आपल्या जिल्ह्यात पाऊसच असतो. जास्त पाऊस असल्यास पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होतो. म्हणून आपल्या जिल्ह्यात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होतो. आणि कापूस पिकामध्ये जास्त पाणी साचल्यास जमिनीच्या मुळांना प्राणवायू मिळत नाही. त्याच्यामुळे प्राणवायू जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्हाला जमिनीच्या उताराला आडवं पेरायचं की नाही पेरायचं ह्याच्यासाठी 10,000 वेळा विचार करावा लागेल. पिकांना प्राणवायू मिळालाच पाहिजे. तुम्ही जमिनीला आडवं पेरलं त्या पावसाळ्यात त्याच्यातला प्राणवायू गेला. याच्या व्यतिरिक्त मी आता संपताय माझं, याच्यावर मी कृषी विभागाला विशेष विनंती करतो की येत्या हंगामात आम्हाला नीम कोटेड युरिया नको, आम्हाला युरिया गोल्ड उपलब्ध करून द्या. युरिया गोल्डमुळे आमच्या कापसाच्या किंवा इतर पिकांवरचा अजैविक ताण कमी होईल. दुसरी गोष्ट, यवतमाळ जिल्ह्यात पलाशचं प्रमाण खूप जास्ती असल्यामुळे 10-26-26 या खताच्या ऐवजी 12-32-16, 14-32-16 ही खते द्या. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचं की नाही द्यायचं, कोणत्या जमिनीत द्यायचं, कुठे द्यायचं, याच्या कृषी सुपरवायझरनी प्रत्येक शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. कारण ज्या जमिनीत चुनखडी आहे त्या जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेट किंवा जिप्सम दिलं तर शेतकऱ्यांचा खर्च वाया जातो. धन्यवाद. कळंब तालुका येथून विक्रांत मानकर. आले